नमकीनसाठी आपण शेंगदाणे तळून घेतोय. शेंगदाणे तळत असताना सुद्धा खुसखुशीत जर तळले गेले तर त्याची टेस्ट येते. जर नाही तळलं गेलं तर ते खराब कचकच लागतं किंवा मदाड मदाड म्हणतो बघा आपण, तसं लागतं. ते लागू नये असं जर वाटत असेल तर शेंगदाणे तळून व्यवस्थित घ्यायचे, खमंग खमंग. पुरी पुरी काढा. पुरी पातेलं कोरडं केलं का? शेंगदाणे खाऊन बघितले का? कच्चे आहेत का पक्के आहेत? ओले का कोरडे? व्यवस्थित खटखुटीत खाली होते ना? सगळ्याला म्हणलं होतं बघा, शेवटी मलाच बोलावं लागलं त्यांना. असं जर काढून घेतलं बघा त्यांच्याकडून. नाही, खरं सांगावंच लागतं. हा, तोंड बंद ठेवा. तुम्ही जास्त बोलताय नेहमीपेक्षा, चांगली गोष्ट आहे, पण पोपट होऊ नका हे अपेक्षित आहे. ठीक आहे. आता आपण नमकीन तयार करतो. हे नमकीन तयार करत असताना तेलामध्ये सोयाबीनची डाळ आपण तळून घेतलेली आहे आणि तळून घेतलेली डाळ इथंच तुमच्या समोर आहे. याला आता मीठ मसाला आपल्याला लावायचा आहे. मीठ मसाला लावत असताना पहिल्यांदा मीठ टाकतोय. मी सांगेल त्या पद्धतीने ह्या ताई करतील. करणार? ओके. हे मीठ तुम्हाला जर मीठ टाक म्हणलं असतं तर कसं टाकलं असतं? बदकन. असंच टाकलं असतं. असंच टाकलं असतं. खरंच? हो. पण बऱ्याच जणांना सांगितलं की बदकन टाकतात. बरोबर आहे. हो. हां, सगळा राग इथं काढतात कामावर. राग करणारी हुशारच असली पाहिजे. चला, तिखट टाकतोय, मीठ टाकलं. एवढ्यामध्येच आपल्याला छानपैकी चिवडा तयार होतो नमकीन. ह्याच्यामध्ये खोबर काप मिसळले, कढीपत्ता मिसळला, तळलेला कांदा मिसळा. मिरची तिखट आहे का सपक आहे? हो, लय तिखट आहे. लय तिखट आहे. मग बस करतो. आता खाल्लं की जरा बेकार परिणाम होईल त्याचा. चला, हे थोडं वापरू आपण. चाट मसाल्याऐवजी लसूण पावडर आहे का? हे पातीची, लसणाच्या पातीची पावडर वापरू. चला, फ्लेवर पुरतं. हलक्या हातानं तांदूळ जसं धुतो तसं ह्याला मळून घ्यायचं आहे. पहिलं बोटं घालून असं हलवून घ्या. इथंच राहू द्या. हां, घ्या फिरवून. मिसळा छान करतो प्रत्येक. ठीक आहे. खाऊन मीठ लागलं छान. लावायची गरज नाही. तिखट लागलं गरज नाही. ओके, शाबास रे पट्ट्या. चला, एक मिनिट. तळलेला कुठे गेला? माझ्याकडे आहे म्हणावं का नाही? चला, आपल्याला ही शेंगदाणेमध्ये मिसळून घ्यायचे. कालवून घ्या. घ्या आता तुमच्या बोटाला.
ओके. शेंगदाणे तळलेत का कसं कळा बघितलं पोळाले सर पोळणा झाले शेंगदाणे पोळाले. ठीक आहे गरम आहे ठीक आहे. तळलेले आहेत खुटखुटीत आहेत म्हणून सांगितले होते. ठीक आहे ओके.